काळात पोरग बापाचं ऐकत नाही, ज्या काळात सून सासूचं ऐकत नाही, ज्या काळात शिष्य गुरुचं ऐकत नाही, त्या काळात तुकोबऱ्यांच्या लोकांनी काय ऐकावं हा प्रश्न आहे बघा. पण याचं उत्तरही आहे. आपला उपदेश फायद्याचा नाही, पण साधूचा उपदेश हा मोलाचा आहे. आणि साधूचं ऐकणार चांगलंच होतो. दगडाने ऐकलं माझ्या तुकोबरायांचं, तर आज शिळेचं मंदिर आहे. खांबाने ऐकलं माझ्या माऊलींचं, तर आज खांबाचं मंदिर आहे. भिंतीनं ऐकलं माझ्या माऊलींचं, तर आज भिंतीचं मंदिर आहे. आणि आपण तर त्या मूळ असणार रेडा, त्या रेड्याने एकदा ऐकलं माझ्या माऊलींचं, तर रेड्याचा उद्धार झाला. आपण तर भजन करणारी माणसं आहोत. जहर पिलाने वाली पुतना और गाले देना शिशुपाल, अगर उनको मोक्ष मिल सकता है, अरे हम तो माला जपने वाले हैं, हमारा उद्धार वही करने वाला है. तुळशीला घातलेलं पाणी, गायला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, एखाद्या नामसप्ताला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आईवडिलांची केलेली सेवा आणि कीर्तनात देवाचं नाव घेऊन वाजवले टाळ जगात कधीच वाजत नाही. लक्षात राहू द्या. आपण नामस्मरण का करावं याचंही कारण आहे. समाजासाठी न झटणारा, न राबणारा, कोणाच्या मतीला न धावणारा पुढारी जगतो थापावर, गारुड जगतो सापावर, साधून जगाव तपावर, व्यापार जगाव मापावर, आणि तुम्ही आम्ही जगावं त्या भगवंताच्या नामावर. एवढं त्याचं नाम गोड आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्माचं पाप जाळण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. आणि पांडुरंग आपल्या हृदयात राहावा याकरिता केलेला प्रपंच. आणि म्हणून ज्यांच्याकडून मला आजचं मिळालेलं कीर्तनाचं आमंत्रण संपूर्ण बरकडे परिवार आणि त्या परिवारातील सर्व सदस्य प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. असे कैलासवासी, वैकुंठवासी, देववासी, स्वर्गवासी यादवराव विठोबा बरकडे, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम यादवराव बरकडे, त्यांचा मुलगा श्री प्रकाश यादवराव बरकडे, त्यांच्या सुनबाई रुपाली प्रकाश यादवराव बरकडे, तसेच त्यांचा दुसरा मुलगा विकास यादवराव बरकडे, त्यांच्या सुनबाई पूजा विकास बरकडे. या बाबांच्या संस्कारातून त्यांचा संपूर्ण बरकडे परिवार असेल, त्यांचं संपूर्ण मुलं असतील, एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती स्वतःचं स्थान, स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आपल्याला दिसत आहे. खऱ्या अर्थानं खूप कष्टानं हा संसार या बाबांनी फुलवलेला आहे. आणि अचानकपणे या बाबांचं जाणं झालं. या परिवारावरती अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला. एक मायाळू, प्रेमाळू, कष्टाळू, मनमिळावू, हास्य व्यक्तिमत्व, सर्वांशी प्रेमानं वागणारं व्यक्तिमत्व आज या परिवारातून निघून गेलेले मायबाप. आणि या परिवारानं या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींचरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. तसेच आज या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच महाराज मंडळी, त्यांना माझं वंदन. तसेच आदी करून सर्व गुणवान टाळकरी मंडळी, त्यांना माझं वंदन. तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप, तुमच्याही चरणी वंदन करते, सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या घरातल्या माणसांना आपल्याला जर वाचवता आलं असतं, सगळ्यांनी तेच केलं असतं. प्रभू रामचंद्रांना स्वतःच्या बापाला वाचवता आलं नाही, कुर्ममेळांना चोखोबरांना वाचवता आलं नाही. आणि आपण सुद्धा एक दिवस जाणार आहोत, हे लक्षात राहू द्या. मग नामाचं महत्त्व अंगीकारत असताना, नामाचं महत्त्व समजून घेत असताना काही गोष्टी अंगीकृत करणं गरजेचे आहेत. पहिली गोष्ट आहे नाम, दुसरी आहे ज्ञान, तिसरी आहे प्रेम, चौथी आहे शांती, आणि पाचवी आपली साधना. या 5 गोष्टीमध्ये आपला उद्धार ठरलेला आहे. मग पहिली गोष्ट आपल्यात असायला पाहिजे ती म्हणजे काय? नाम. आणि ती नामच का? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. झाडाचं परमपूर्वजन त्यानं सावली देणं,
फुलाचं परमपूर्वजन त्यानं सुगंध देणं, देहाचं परमपूर्वजन आपण स्वाभिमानी असणं, साखरेचं परमपूर्वजन तिनं गोड असणं, सोन्याचं परमपूर्वजन त्यानं शुद्ध असणं, आणि मानवी देहाचं परमपूर्वजन आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. हा देह दिलाय कशाकरिता हो? उद्धाराकरिता जीवन दिलं भगवंतानं. माणसानं असं जीवन जगावं, चालताना असं चालावं, आपल्यासोबत 10 जणांनी चालावं, बोलताना असं बोलावं, आपल्यासोबत 10 जणांनी बोलावं, बसताना असं बसावं, आपल्यासोबत 10 जणांनी बसावं, उभं राहताना अशा ठिकाणी उभं राहावं, आपल्यासोबत 10 जणांनी उभं राहावं, आणि जाताना असं जावं ज्याला आपण गेलोय हे कळलं ना, त्या टचकन आणि अलगद पाणीडोळ्यातून आलं पाहिजे. एवढं चांगलं जीवन माणसानं जगायचं गड्या, एवढं सुंदर जीवन माणसानं जगलं पाहिजे, एवढं सुंदर जीवन माणसानं जगायचंय. जरूरी नहीं इंसान मंदिर जाए, जरूरी नहीं इंसान मंदिर जाए, लेकिन जहाँ जहाँ इंसान जाए वहाँ वहाँ मंदिर बन जाए, वहाँ वहाँ मंदिर बन जाए. आपलं आयुष्य हे एकरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाताच येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा, जगा गड्यानं जगा, आनंदात जगा. जीवनाचं सार्थक करण्यासाठी भगवंताने मनुष्य जन्म दिलाय. पण तुम्ही काय करतो, माझा मुलगा, माझी सून, माझा जावई, यात आपलं सगळं आयुष्य निघून जातं. परमार्थ आपण काय करत नाही. सत्य परिस्थिती सांगते, काही काहींची अवस्था अशी झाली, तुम्ही कानाने ऐकले असेल, बघित असले दृश्य, भूक लागली, जेवायला बसलाय, ताट समोर घेतलेलं आहे, ताट समोर आहे पंच पक्वानाचं, मग भूक लागली ना, मग लवकर ताटातला घास मोडला, मोडलेला घास तोंडातही घातला, पण बघा चावण्याच्या आधी त्या अटॅक नाही खाता आलं, जावं लागलं. कारण मृत्यू लोकांमध्ये सगळं चालवणारा, सगळं बोलवणारा तो भगवान परमात्मा आहे. आपण जन्माला आल्यानंतर आनंदाचे सोहळे साजरे करतो आणि मेल्यानंतर दुःखाचे सोहळे साजरे करतो. ज्या वेळेला आपल्या शरीरातला प्राण निघून जातो ना, तेवढा आपला आत्मा कधीच मरत नाही. आपलं काय मरतं? आपलं शरीर मरतं. जेव्हा आपलं शरीर मरतं ना, तेवढ्याला असं म्हणतात की 3.5 तासानंतर त्या शरीराचा अंत्यविधी करावा. का? कारण आपल्यापासून स्वर्गाचं अंतर आहे 96 लाख किलोमीटर, आणि या ठिकाणाहून त्या आत्म्याला त्या ठिकाणी जायला लागतात किती? 96 मिनिटं, आणि पुन्हा तिथून खाली येण्याकरता लागतात 96 मिनिटं. म्हणून 3.5 तासानंतर अंत्यविधी करावा लागला. आणि बघा, अंत्यविधी करत असताना तुम्ही त्या शरीराला आंघोळ घालता, बरोबर ना? कुठे घालता हो? तुम्ही असं का म्हणत नाही, माझ्या वडिलांनी माझ्याकरता 2 लाखाचं बाथरूम बांधलंय, आपण त्यांना शेवटची आंघोळ त्या बाथरूम मध्येच घालू म्हणता तुम्ही? असं का म्हणत नाही? अहो, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, तर शेवटची आंघोळ बाहेर अंगणात चौकातच घातली जाते. आणि अंघोळ झाल्यानंतर शास्त्र सांगतं तुम्ही त्या शरीराच्या कमरेला उपप्रावरण बांधावं. शुद्ध मराठी भाषेत त्याला उपप्रावरण असं म्हणतात, आपण त्याला उपर्ण म्हणतो. ते उपर्ण कमरेला बांधावं आणि त्याच्यानंतर ते शरीर माडावर टाकण्यात यावं आणि मग ते मशनात नेण्यात यावं. आता मला सांगा, थोडा कमी करा. ज्यांना तुम्ही आयुष्यभर माझं माझं म्हणता ना, ती माझं माझं म्हणणारी माणसं तुम्हाला मशात घेऊन जातात हो. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, सार योगी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराम महाराज म्हणतात की जन्माला आलात ना, मग काय करा? चित्त शुद्ध अंतकरण देवाची भक्ती करा. कारण आपल्या जीवाला देव म्हणतात, आणि तो जसा शुद्ध असेल तसं तुमचं शुद्ध चित्त जे आहे ते शुद्ध होईल. बघा, पूर्वी फोटोची क्वालिटी खूप खराब असायची, पण माणसांची नाही. सध्या झालं असं, फोटो चांगले चकचकीत आले, फोटोंची क्वालिटी चांगली आली, पण माणसांच्या क्लिअरिटीवर मात्र प्रश्नचिन्ह आहे. म्हणून कॅमेऱ्यातले पिक्सल वाढवण्यापेक्षा माणसांच्या मनातील विचारांचे पिक्सल वाढवण्याची सध्या खूप गरज आहे. बघा, आपण आपलं मन एकाग्र करून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. साधू संत या मृत्यू लोकांमध्ये आले आहेत, कशाकरिता आली हो? जगाच्या हिताकरिता आले आहेत. मग तुम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवू नका, तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मने कविद
मन एकाग्र करून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करा. तुमचं मोठेपण कोण्या जातीचे, कोण्या मातीचे, पंथाचे आहेत याच्यावर अवलंबून नसतं. माणसाचं मोठेपण असतं तुम्ही शब्द पाळण्यावर, तुम्ही एकमेकांना जीव लावण्यावर. मावळ्याने जीव लावला होता छत्रपती शिवाजी महाराजांना. कोण्या जातीचे आहेत म्हणून नाही, महाराष्ट्राच्या मातीचे आहोत म्हणून आपण एकमेकांना जीव लावला पाहिजे. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, पण या महाराष्ट्र मातीमध्ये किती लोक जन्माला येऊन मेली, पण त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा इतिहासाने कधी केली नाही. पण एक असा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला की ज्याच्या जन्माचीच नव्हे तर जगण्याची आणि मृत्यूची नोंद सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला आणि जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. मायबाप येणाऱ्या काळात जर तुम्हाला कोणी विचारलं ना आपण कुठून आलाय, तर छाती टुकून सांगायचं की ज्यानं मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीतून आलोय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व, आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या, उत्कृष्ट ग्राम प्रशासक, लोकमाता, वीरांगना, लढाऊ, रणरागिणी, धार्मिक, सामाजिक, लोकसेवक, सहिष्णुक व सर्व धर्म समभाव राखणारी महाराणी, पुरोगामीसाठी प्रयत्नशील व्यक्तिरेखा, कुशल राजमाता आणि दुःखाचा डोंगर कोसून सुद्धा या निर्दया छातीनं कर्तृत्वाच्या शिखरावरती चढणारी राणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. असं म्हणतात रामायणातल्या रमामुळे आईलाचा उद्धार जरूर झाला, पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरमुळेच भारतातल्या सगळ्या मंदिरा जीर्णोद्धार झाला. हे मान्य केलं पाहिजे आपण, हे मान्य केलं पाहिजे आपण. विठ्ठल 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 हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणे कविद. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एकही क्षण माया घालवला नाही, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध केलं आणि आपलं मन एकाग्र करून त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर तुमच्या जीवनात लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच नवभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, या जीवनाचं, या नरदेहाचं सार्थ होईल असा व्यापार करा. म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या तुकोबर जे दंत आरलं त्या धनात सांभाळ जर आपल्या बचत करायचं असेल तर काय करा, सर्वांनी भजन करायचंय. मग सर्वांनी हात वरती करा. हात वरती घ्यायला सांगितलं, हात वरती घ्या. केले वा. आता काय करायचंय, काय करायचं आपल्याला, हातानं नामस्मरण मग कंटाळे वाजवायची. बरोबर ना. झोपली की काय जागात ना, मग तुम्ही बोला काय, हातानं मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.